नमस्कार मित्रांनो, तर आता आम्ही आहोत कर्जत ट्रेनमध्ये आणि आम्ही चाललो आहोत भिवपुरी स्टेशनला। आम्ही आता पोहोचलेलो आहोत भिवपुरी स्टेशनला आणि इथून जाणार आहोत आम्ही भिवपुरी वॉटरफॉलला। हे बघू शकता, आता आम्ही इथून जाणार आहोत वॉक करत भिवपुरी वॉटरफॉलला। एक ट्रेक आहे छोटासा, 20-25 मिनिटाचा ट्रेक असेल। तो ट्रेक करून आम्ही पोहोचणार आहोत भिवपुरी वॉटरफॉलला। इथे आम्ही काय मजा मस्ती करणार आहोत हे तुम्हाला बघायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आपण आता येस घूंघट पड़ा रहे हैं भिवपुरी वॉटरफॉल, जो कि हम देखने में बहुत एक्साइटेड है। बघूया आता कसं आहे। आज तर सॅटर्डे संडे नसल्यामुळे थोडा रेस्ट कमी आहे, जास्त बघा इथून दिसतोय का? हा आहे भिवपुरी वॉटरफॉल। आम्ही चाललोय ह्या वॉटरफॉलला। हाय शशी, आम्ही चाललो भिवपुरी वॉटरफॉल। आता आपण पोहोचू, 10 मिनिटांमध्ये पोहोचू आपण आता। ट्रेक तुम्ही बघू शकता, खूप छान आहे, व्ह्यू पण छान आहे। ट्रेक करताना खूप मजा येते आम्हाला, मस्त। शशी किती एन्जॉय करत करत चालली आहे, वाव। हां, सीमा पण एन्जॉय करते, सगळे आम्ही एन्जॉय करत चाललोय। आणि असा ट्रेक पण सुंदर आहे, पाऊस नाहीये, पावसाचं क्लायमेट झालेलं आहे पण पाऊस नाहीये। हमें लग रही है थोड़ी थोड़ी गर्मी, तो हम जाके काय मक्का गरमा गरम मक्का ठंडीदार कोल्ड ड्रिंक बिस्लरी क्या 10 रुपये वड़ा पाव 15 रुपये। ठीक आहे रेड भाई, तू गोव्याला तर तेवढे नाही होते। पूर्ण ट्रॅकिंग काढ। पाऊस सुरू झालाय, अरे खूप जोरात पाऊस आलाय। हाय, स्वतः किती करतो? फायनली पोहोचलोय वॉटरफॉलला। कसं वाटतंय शशी, कसं वाटतंय? भारी वाटतंय, फ्रेश माइंड। इथे छोटे छोटे वॉटरफॉल आहेत, तर जो मोठा वॉटरफॉल आहे तो थोडासा अजून ट्रेक बाकी आहे आमचा। तो ट्रेक करून आम्ही मोठ्या वॉटरफॉलला पोहोचतो आणि मग तिथून तुम्हाला व्ह्यू दाखवतो। तर तिथून व्ह्यू बघा तुम्हाला कसा वाटतो ते। समोर बघू शकता, हा आहे सगळ्यात मोठा वॉटरफॉल। आता आम्ही फिरून झालेलो आहोत आणि निघालो आता आम्ही घरी जायला। ओके, बाय। तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।